पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या अधिवेशनामध्ये मात दिल्यानंतर ते पुन्हा नव्याने उभे राहतील असं काँग्रेस समर्थकांना अजिबात वाटत नसताना अचानक सगळा गेम फिरलाय। नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर परिस्थिती बऱ्यापैकी बदलली आहे। मोदी पुन्हा एकदा आपल्या अजेंड्यावर परत आले आहेत। नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज। आजचा मुद्दा आहे महिला आरक्षण विधेयक पुन्हा का आणलं जाणार आहे। या सगळ्या चर्चेला कारण आहे ते पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली बदललेल्या सरकारच्या संदर्भातलं। पश्चिम बंगालच्या सरकारात अनेक वर्ष ममता बॅनर्जींचं नेतृत्व होतं, मात्र त्यांच्या तृणमूलला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला। कथित अंतर्गत कलह हे सुद्धा सध्या तृणमूलला ग्रासून आहे। दुसऱ्या बाजूला तामिळनाडूमध्ये नव्या राजकीय भूमिका घेतल्या जात आहेत। या सगळ्यामुळे इंडिया आघाडीतील एकजूट कमकुवत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि यामुळे संसदेत विरोधकांची परिस्थिती सुद्धा बदलली आहे। आता आपल्या समोर एक ग्राफिक्स येईल, त्यातून आपण पाहणार आहोत की संसदेमध्ये परिस्थिती कशी बदलली आहे। केंद्रामध्ये भाजपा आघाडी ही संसदेमध्ये अधिक मजबूत झाल्याचं दिसतंय। त्याची कारणं काय तेही आपण पाहूया। संसदेमध्ये काँग्रेस समर्थक कमकुवत आहेत आणि त्याची कारणं आपल्या समोर येत आहेत। तृणमूलचे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये संख्याबळ लक्षणीय आहे। असं असलं तरी पण हा सध्या पक्ष बऱ्यापैकी अंतर्गत असंतोषामुळे खिळखिळा झालेला आहे। संसदेत त्याचे परिणाम दिसतील अशी अपेक्षा आहे। तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि द्रमुक यांच्यात संबंध बिघडलेले आहेत। द्रमुकनं तर एक पत्र लिहून संसदेत आपल्याला काँग्रेसच्या शेजारी बसायचं नाही असं म्हणत वेगळी बैठक व्यवस्था लावून घेतली आहे। द्रमुक भविष्यातील राजकीय पर्यायाच्या शोधात आहेत आणि याचा परिणाम संसदेतल्या राजकारणावर होईल हे नाकारलं जाणार नाही। आपण जातोय पटकन नीता केळकर यांच्यापर्यंत। भारतीय जनता पार्टीच्या नेता या नात्यानं ते आपल्याला परिचित आहेत। नीताताई, पटकन सांगा काय गरज आहे महिला आरक्षण विधेयक पुन्हा एकदा या पावसाळी अधिवेशनात आणण्याची? ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आवाहन केलं होतं की काही करून आता हे विधेयक मंजूर करा, सगळ्यांनी साथ द्या, आणि तरी सुद्धा काँग्रेसवाल्यांनी आणि ज्या पद्धतीनं वॉकआउट केले, त्यांच्यावर दूषणं दिली गेली आणि जे महिलांना मिळणार होतं आरक्षण, जे 2023 प्रमाणे जे ठरलं होतं त्याच्यामध्ये फक्त डिलिमिटेशनचा मुद्दा आणि सीट्स वाढवल्या होत्या, या मुद्द्यावर ज्या पद्धतीनं काँग्रेस बॅकफुटला जाऊन भाजपवर आणि नरेंद्र मोदींच्यावर आरोप केले, त्याच्याबद्दल त्यांना आता जी परिस्थिती एकदम बदललेली आहे। तुम्ही बघताय आता जे तुम्ही सांगितलं तसं द्रमुक असेल किंवा पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींचा जो धुव्वा उडालेला आहे आणि ज्या पद्धतीनं आज तिथे त्यांच्या विरोधात त्यांच्याच गटातले लोक वेगळा गट करतायत, तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज परत एकदा विधेयक आणून हे विधेयक मंजूर व्हावं यासाठी पंतप्रधानांची ही मनीषा आहे। पण नीता केळकर, एक आणखी मुद्द्याचा खुलासा लागेल की तुम्हाला आता विरोधक कमकुवत झालेत म्हणून महिला आरक्षण आणून मागल्या दरवाजानं मतदारसंघाची पुनर्रचना करायची आहे, हाही आरोप होतोय। त्याचंही उत्तर आहे? नाही, तसं अजिबात नाही। मतदारसंघाची पुनर्रचना आणि जनगणना ह्या दोन मुद्दे तर पहिल्यापासून होतेच, पण जनगणनेला लागणारा वेळ लक्षात घेता त्याच्यासाठी वेळ न घालवता 2029ला हे देण्यासाठी म्हणून पंतप्रधान हे प्रयत्नशील होते आणि त्यासाठी हे आणलेलं गेलेलं आहे। त्यामुळे तुमचा जो आरोप आहे की तो खरा नाहीये। बिलकुल नीताताई, खूप खूप आभार या सगळ्या चर्चेसाठी।
केंद्रातल्या सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टीनं येत्या अधिवेशनामध्ये महिला आरक्षण विधेयक आणायचं ठरवलेलंच दिसतंय.